बारामतीमध्ये आज शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे एकत्रित स्नेहभोजन. विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी एकत्र येणार. मुंबईमध्ये भाजप 128 तर शिंदेची शिवसेना 79 जागांवर लढणार. उर्वरित 20 जागांवर भाजप नेत्यांची शिंदेसोबत चर्चा. आज फडणवीसांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय होणार. पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील संघर्ष वाढला. आज मुंबईमध्ये फडणवीस आणि शिंदेची बैठक होण्याची शक्यता. जागा वाटपाचा वाद आज मिटवला जाणार. ठाण्यामध्ये भाजप शिवसेनेची 12 जागांवरून चर्चा अडली. भाजप शिवसेनेची तिसरी बैठकही निर्णयाविना. आज युतीबाबत निर्णय होण्याची शक्यता. पुण्यात भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार. आमदार खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठा पणाला. उमेदवारांची पहिली यादी आज रात्री उशिरा जाहीर होणार असल्याची माहिती. पुण्यात महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार. उर्वरित 15 जागा समविचारी मित्रपक्षांना देणार. सूत्रांची माहिती. मनसेच्या नेत्यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत पहिल्यांदाच जागावाटपावर चर्चा. माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडूपमध्ये प्रत्येकी 2 जागा हव्यात. मनसेची मागणी. गडचिरोलीमध्ये विमानतळाचं काम 2026 मध्ये सुरू करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. दक्षिण भारताचा द्वार असल्यानं गडचिरोलीचा विकास महत्वाचा. फडणवीसांचं विधान. मारवाडी किंवा जैन बांधवांना हात लावाल तर जशास तसं उत्तर मिळेल. मीरा भाईंदरमध्ये व्यापाराला मारहाण झाल्यानं जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा इशारा. नाशिकच्या मालेगावात मृत शिक्षकाची मतदान अधिकारीपदी नियुक्ती. गटशिक्षण अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस. 24 तासामध्ये खुलासा करण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश. बदलापूरमध्ये बस चालकावर बस थांबवून हल्ला. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. बदलापुरातील उल्हास नदीच्या पुलावरची घटना.